नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा मऊ लुसलुशीत गव्हाचा आपला शिरा तयार झाला आहे। तर याची रेसिपी आपण बघणार आहोत। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या। नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। खमंग असा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप। याच वाटीने मी 2.5 वाट्या पाणी मोजून घेणार आहे, म्हणजे आपला शिरा एकदम प्रमाणबद्ध आणि छान बनेल। आता आपण गॅसवर एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। त्यात आपण जे तूप घेतलं आहे ते टाकणार आहोत। आपल्याला ही कुकिंगची सर्व प्रोसेस मंद गॅसवरती करायची आहे, कारण गव्हाचं पीठ पण तसं नाजूक असतं, त्याच्यामुळे आपण हे सगळं मंद गॅसवरती करणार आहोत। आता आपण यात टाकणार आहोत गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ टाकल्यानंतर लगेचच त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। हे बघा, असं हलवायला सुरुवात करायची। साधारण 10 मिनिटं शिजू देणार आहोत। माझी कढई जळत होती म्हणून मी कढई बदलून घेतली आहे। आता मी साधारण 5 ते 7 मिनिटं हे गव्हाचं पीठ या तुपामध्ये भाजून घेणार आहे मंद आचेवरती। हे बघा, खूप छान भाजलं आहे, ब्राऊन कलर पण आला आहे। आता जे आपण पाणी उकळून घेतलं आहे ते शांतपणे एका बाजूने टाकायचं आहे। आपल्या कढईमध्ये तूप आहे ते अंगावर उडू शकतं, जरा जपून टाकायचं आहे आणि असं हलवून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान दिसतोय आपला शिरा किंवा हलवा। याला आपण तूप सुटेपर्यंत शिजून घेणार आहोत। हे बघा, छान तूप सुटायला लागलंय, तूप छान सुटलं आहे। आता आपण यात साखर घालून घेऊ। साखर घालून पुन्हा आपण याला हलवून 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हे बघा, किती सुंदर शिरा तयार झाला, छान सुगंध येतोय आणि खावासा पण वाटतंय। पण आपण बाप्पासाठी प्रसाद बनवला आहे, तर आपण हे बघा, आपला शिरा शिजून रेडी झाला आहे। आता आपण सर्व करून घेऊ। छान तूपही सुटलं आहे आणि शिऱ्याने कढाई सोडले आहे। आता आपण एका बाउलमध्ये प्रसादाचा शिरा सर्व करून घेऊ। हे बघा, किती छान दिसतोय। माझ्या तोंडाला तर पाणी सुटतंय। हे बघा, किती छान आपला शिरा बनला आहे। आता मी प्रसाद म्हणून देवाला अर्पण करणार आहे, तर मी यात टाकणार आहे 2 तुळशीची पानं। नेहमी प्रसाद बनवला किंवा प्रसादाची थाळी बनवली की त्यात तुळशीची पानं जरूर टाकावी, यामुळे आपली प्रसाद आहे तो अजून सात्विक बनतो। अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन